कशी होती आणि तुझं डेकोरेशन एम्बियन्स वगैरे बाकीचं हॉटेलपेक्षा बेस्ट आहे आणि तुम्हाला जे तुम्ही इथे खाल्लं त्यातलं तुम्हाला कोणती स्पेशलिटी सगळी आवडली की हे बेस्ट होते क्योंकि वो हम जो देखते हैं ना मार्केट में ये नहीं खाना है हम, लेकिन अभी यहाँ पे खाया तो बेस्ट है। पहले कभी ट्राई नहीं किया था बट बेस्ट रेसिपी है, थोड़ी अलग थी इधर, बहुत अलग थी। ऐसा हमने कभी ट्राई नहीं किया था और कभी खाया भी नहीं था। आज पहली बार ट्राय किया स्टीम। पण काय विषय आहे, फेमस आहे मला पाहिजे ऑलरेडी। एक कांडी काढलीस ना पूर्ण? अरे कोणी काढली? काढून दाखव। हॉटेलची फेमस डिश आहे मला पाहिजे, नको दे। नाही ती काढून दाखव आधी मला। हे बघा हे कोणी साफ केलं? आई शपथ यांनी केला। काय नाही एक नंबर आहे गाइस। हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आणि आता आमचा प्लॅन आहे की सगळे कंटेंट क्रिएटर मिळून आम्ही एक गेट टुगेदर ठेवलं आहे गामा रेस्टॉरंटला। सो मी आणि साईशा तिकडे जाणारच आहे, साईशा तिकडे आहे, तर मी आणि साईशा तिकडे जाणार आहे। सो बघूया कसं काय आहे, जेवण वगैरे काय मस्त आहे। सो आमचे सगळे जेवढे टॉपचे कंटेंट क्रिएटर आहेत, म्हणजे सगळेच आहेत कंटेंट क्रिएटर, नाही असं नाही पण ते सगळे कंटेंट क्रिएटर आहेत आणि आम्ही एक गेट टुगेदर ठेवलं आहे। सो बघूया कसा काय विषय आहे आणि जेवण वगैरे मस्त आहे तिकडचं असं आम्ही ऐकलंय। तर आज आम्ही टेस्ट करणार आहोत, म्हणजे आम्ही बघणार आहोत। सो तुम्ही पण या हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा। सो बाय बाय। आता आम्ही थांबलोय बहादूर शेख नाक्यामध्ये। तुम्हाला सांगतो एक या साईडला रोड गेलाय तो मुंबई गोवा हायवे आहे आणि इकडे गेलाय तो चिपळूण कराड रोड आहे तो। सो या रोडनी यायचं आहे, बरोबर 1 मिनिटावर आहे, जास्त लांब नाही हॉटेल। सो चला जाऊया गाईज। हा आहे चिपळूण कराड हायवे आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर आलोय, म्हणजे तुम्हाला मी लोकेशन सांगतो। हे बघा, हे आहे गांधी होंडाचं शोरूम आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला आपलं गामा रेस्टॉरंट आहे, तुम्ही बघू शकताय बघा। सो चला जाऊया बघूया। आणि तुम्ही पाहू शकता हे बघा, डायरेक्ट हायवे टचच आहे, म्हणजे रोड टच आहे, तुम्ही बघू शकता हे बघा। म्हणजे काय आतमध्ये वगैरे असं नाही बघा, रोडवरूनच डायरेक्ट गांधी होंडाच्या समोरच गामा रेस्टॉरंट आहे, तुम्ही बघू शकता। आणि डायरेक्ट रोड टच आहे, विषय काय नाही, म्हणजे लगेच दिसेल, एवढा काय विषय हार्ड नाही, विषय हार्ड आहे गामा रेस्टॉरंटचा। सो बघूया। फायनली आम्ही गामा रेस्टॉरंटला पोचलोय, तर आता थोड्याच वेळात सगळेजण येतील। मी आणि साईशा आलोय, मला तर वाटतंय। साईशा कसं आहे, बाहेरून बघ इंटेरियर कसं आहे, कसं आहे? मस्त आहे, मस्त आहे ना। सो गाइस दिस इज कॉल्ड गामा। हो का मस्त केलंय। तर तुम्हाला आतमधून बघायचं आहे तर मी आतमधून दाखवणार आहे। सो लगे रो गाइस। ओंकार भालेकर भेटलायत। नमस्कार सर। अपूर्व येस बरोबर, अपूर्व कापडे भेटलाय। आपलं चिपळूण याचं पेज आहे गाइस, नक्की फॉलो करा त्याला। आणि ओंकार भालेकर तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक व्लॉग मध्ये आहेत आपल्या। कामानिमित्त जरा बाहेर असतो, बाकी असतो घरी रिकाम टेकणा, ते जाऊ दे गाइस। हा तर काय म्हणतो, आणि दिस इज कॉल्ड अंकुश चांदे। हो माय गॉड, अंकुश चांद इकडे ओ माय गॉड, काय ती खुशबू हृदयी वसंत फुलता। गाणं वाजलं की लगेच हसायलच। काय म्हणतो आता प्रश्न होता माझा असा काय की तू हिला सांभाळतोस की ही तुला सांभाळते? कोण? मी हिला सांभाळतो, ही मला सांभाळते। सांग साईशा कोण? तुला असं वाटतंय की ना, ऐक ना मी काय बोलतोय, जरी हा तुला सांभाळत असेल तरी याचे येडे चाले बघून मला असं वाटतंय की लवकरच तू याला सांभाळशील। हा ठीक आहे, हॅपी बर्थडे। आता पार्टी वरती आहे, प्रत्येकाने एक्स्ट्रा काय ना काहीतरी घ्यायचं आणि त्याचं बिल तुम्ही द्यायचं। का म्हणजे आम्हाला इथं पार्टी नको, आम्हाला इथं साईशा पार्टी दे, आम्हाला समोर पाहिजे। मला आमच्या चिपळूणचे सर्व कंटेंट क्रिएटर आलेत, तुम्ही आता अंकुशला वगैरे बघितलंच असेल, तर आता अजून दाखवतो कंटेंट क्रिएटर सगळे आलेत। सो दिस इज कॉल्ड ओम, दिस इज कॉल्ड वेदा, दिस इज कॉल्ड yes this is called yes
कसं इंग्लिश जरा आता क्लास लावले बरोबर आहे. तुझ्या इंग्लिशची भाव गरज नाही, माणूस एवढा अरे वाद तू दिसतोस फॉरेनचा दिसतोस. तू दिसतोस फॉरेनचा दिसतोस. बस भावाच्या चॅनलला सबस्क्राईब अरे, करा. thank you, भाऊ खूप मेहनत घेतोय. चिपळूण मध्ये एक दिवस खूप मोठं नाव भावाचं होणार. अरे वाज एवढं नको याला बघितलाच असेल तुम्ही. आणि दिस इज कॉल्ड चिराग शेठ मोरे सर. नमस्कार. अरे माझा लाडका भाऊ हा काय तुम्हाला सांगतो हिडन मोरे. हॅलो गाईज तुम्हाला सांगतो हिडन मोरे का नाव बोललं कारण की तो सर्व हिडन स्पॉट शोधत असतो. आणि ओ माय गॉड फेमस ब्लॉगर युट्यूबर म्हटलं जातं नक्कीच अरे फटाक्याची माळ लावलेली पण पावसाला विजली वात विजली. नमस्कार शेठ. एकदम भारी भाव. कसं वाटतंय एकदम कडक. हा सगळे एकत्र आले जात कसं वाटतंय. मजा चिपळूणचा बापण्या बेटो प्रेझेंट सरप्राईज कसला आलाय माहिती. एंट्री अलगद आला अलगद. तू काय रील बिल बनवलं काय तू कुठं गुलाल बिलाल अरे स्पर्धेला नांगरणी स्पर्धा होत्या ना तिकडे गेलो होतो. काहीतरी जगा आतमध्ये जगा वॉशरूमला जायला लागेल. तोंड बिंद धुवायला लागेल. जातच नाही संगमेश्वरी कलर आहे. आणि दिस इज कॉल्ड सूरज बावधने. तुम्ही तर याला ओळखलंच नसाल कारण की हा जास्त आमच्या ब्लॉग मध्ये नसतो. तर आज आम्ही घेतलंय त्याला काय म्हणजे असं बोलतोय की आज इथं फक्त एकच मुलगी आहे. ए सूरज तुला काय वाटतं काय म्हणजे कसं वाटतंय आज सगळे कंटेंट बघून क्रिएटर आलोय आणि ते मला बोललेत की आमचं म्हणजे बघून खावा. किचन बिचन मध्ये पण जाऊन आलो पाहू. ए मी काय अंकुश आपल्या चिपळूण कंटेंट क्रिएटर मध्ये किती जण आहेत. 18 ते 20 जण आहेत. 18 ते 20 जण. अख्ख्या चिपळूण मधून टॉप कंटेंट क्रिएटर मध्ये 18 ते 20 जण आहेत. आणि त्याच कंटेंट क्रिएटर मध्ये म्हणजे सगळे मुलं आहेत. आणि त्याच कंटेंट क्रिएटर मध्ये ही आमची एक छोटी वाटते पण आहे खूप मोठी. हा तिने काय काय केलंय सगळ्यांच्या मनावर राज्य केलेलं अशी साईशा. सो गाईज 18 मुलांमध्ये एकटी मुलगी टॉप कंटेंट क्रिएटर मध्ये खूप भारी वाटतंय. साईशा तुला कसं वाटतंय. हा बोल थांब हिला विचारू दे एकदा. तर साईशा तुला कसं वाटतंय चिपळूणचे सगळे कंटेंट क्रिएटर आहेत त्यामध्ये तू पण आहेस म्हणजे सगळी मुलं आहेत त्यामध्ये तू एकटी मुलगी आहेस. तुला कसं वाटतंय. म्हणजे माझ्या काही शब्दच नाही. एवढी सगळी या म्हणजे 20 जणांमध्ये मला घेतले आणि एवढ्या सगळ्या मोठ्या कंटेंट काय क्रिएटर्स मध्ये मला घेतले. तर मी खूप खुश आहे. हॅपी. तर काय हे बघा सगळे चिपळूणचे फेमस कंटेंट क्रिएटर आले तिथे. फुल धमाल होणार आहे. फुल मजा मस्ती आहे. म्हणजे शाप जो खदलवून टाकणार आहोत आम्ही अख्खं म्हणजे गामा रेस्टॉरंट. म्हणजे त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं सगळ्या कंटेंट क्रिएटरना. सो थँक्यू सो मच त्यांना पण आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि काहीच खरंच आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. बाहेरूनच एवढं मस्त दिसतंय मग आतमध्ये कसलं असेल मला दाखवतोच. पण तुम्ही पण नक्की या. असं आम्ही मार्केटिंग करायचं म्हणून नाही पण नक्की इथलं जेवण वगैरे खरंच खूप मस्त आहे. सो तुम्ही पण व्हिजिट करा. हा बोल काय नड ना. हा बोल तू बोल रोशन बोल तू. हा बोल हा बोल. साईशा इकडे हा ये. हा मी तिकडे उपताळला गेलो होतो. 4-5 पोरं भेटली होती बारकी. हा तर मला म्हणतात अरे भाऊ तू रील्स करतोस. म्हटलं हो. तर मला म्हणतात अरे तुझी बहीण आहे आमच्या शाळेत युनायटेडला बारकी. म्हटलं माझी बहीण. म्हटलं मला बहीणच नाही मेन म्हणजे. अरे म्हटलं कोण अरे त्या वेदांत असेल तो. म्हटलं त्याची ही बहीण बारकी. म्हटलं हा हे गंधबिंद लावतो त्यांना. म्हटलं हा सेमच वाटतं. लोकांनी हा बोलायचं होता पण लोकांनी ह्याला समजले. 19-20 का तो बरं आहे. 19-20 फक्त एवढा दबल. इकडे केस आहेत तिकडे केस आहेत. आता आम्ही वरती चाललेलो आहे. सगळे फोटोशूट होत आहे आता इथे. हे बघा हे बघा सगळे कंटेंट क्रिएटर इकडे. हाय करा सर्वांनी. सो काय चिपळूणचे सर्व कंटेंट क्रिएटर आम्ही आलोय गामा रेस्टॉरंटला.
जो मला तर वाटतं श्याम जो अख्खा गामा रेस्टॉरंटच खडलवून टाकणार आहे. हे बघा मी बोललो ना काय श्याम जो खडलवून टाकतायत. हे बघा म्हणजे आता रोशनची व्हिडिओ आहे रील करणार आहे तर हे बघा म्हणजे झाकडी आहे झाकडी काय कामा रेस्टॉरंट मध्ये झाकडी करतायत म्हणजे विचार करा बघा डेंजर सीन आहे. हॉटेल आले नाही अरे ते कंटेंट क्रिएटर लोकांची पार्टी आहे इथं काय आता आहे आज त्याला इथं काय नाचतो आहे शूटिंग रील सो गाइस हे जे बोलतायत ते आपल्या गामा हॉटेलचे ओनर आहेत. काही गडबडीत आहेत आपण त्यांना जरा सांभाळून घेऊ. आणि हे बघा हे सर्व बघा कसे बसले आला ते अजून पण त्यांची सवय गेली नाही. गावात म्हणजे लग्नात पंक्तीला बसतात ना तसेच बसले. हे भातवाड डाळवाड अरे अरे पोरांनो जरा सुधरा सुधरा जरा नो. सो काय सर्वजण खायला बसले आहेत तर सर्वांचा आपण इंटरव्ह्यू घेऊया. कसं वाटतंय त्यांना नक्की सांगू नक्की विचारूया कसं वाटतंय. सर काय तुम्हाला कसं वाटतंय काय बोलाल. सगळे आज कंटेंट क्रिएटर आपले एकत्र आहेत. नवीन एक परिवार आपला आहे तर तुला काय वाटतंय. सगळ्यांनी बोलायचं सगळ्यांनी रियान सगळ्यांनी बोलायचं कसं वाटतंय. गारगार वाटतंय मस्त वाटतंय. हा बोल म्हणजे काय बोलशील त्याबद्दल बोल. त्याबद्दल काय बोलू म्हणजे बोलू आता काय सगळी जण एकत्र आलेत म्हणजे कधी कोणाला असं फेस टू फेस बोलणं नाही फक्त रील्स वरती बघणं आपल्या सोशल मीडियावरती. आज सर्वांना पहिल्यांदा भेटलोय चांगलं वाटतंय. आणि काय काय कसे स्वतःच्या नावाचे अकाउंट आहेत. काय काय जणांचे आता मला मागाशी भेटलं होतं चिपून आपलं चिपून म्हणून पेज आहे. असे कोण कोण आपल्या चिपूनातले पेज हँडल करतात. येऊया तुझ्याकडे येऊया आपण. हा ह्याला पण ओळखतो मी. याचे ऍक्टिंग खतरनाक कंटेंट युनिक असतात. चांगलं आहे काहीतरी वेगळ्या आपल्या ह्याचे पण बनवले होते त्याने डिस्कवरी. गुड इवनिंग दोस्तों. पानी का बहाव काफी तेज हो गया है. इस वक्त हमारे पास है कोलबी का सूप. किसका सूप है ये. मंचाव चिकन मंचाव है. चिकन सापडलं नाही पण ठीक आहे. फक्त एवढंच आम्ही आज सगळे भेटलो आहोत. त्यावर फक्त एकच माझा प्रश्न आहे की सूप सोबत फ्राय नूडल भेटतील का. रियान अकबानीच्या तर्फे मी समज आपले ऑडियन्सला मी हात जोडून माफी मागतो की हे बिहेवियर हा परत करणार नाही. आणि मी माफी मागतो. तर यान तू काय बोलशील. आज सगळे कंटेंट क्रिएटर एकत्र आहेत. भारत माता की जय. हा एक मिनिट बोल सावकाश टाइम प्लीज. हा ओके कमिंग टू द पॉइंट. ॲक्च्युली द थिंग इज लाईक ॲक्च्युली विषय असा आहे की आज आम्ही सगळे भेटलो आहोत. ऑलमोस्ट सगळेच क्रिएटर आहेत. चिपळूणातले जेवढे क्रिएटर्स आहेत सगळे आम्ही भेटलो आहेत. आणि खरं म्हणजे अहमदला सोडून बाकी सगळ्यांना भेटून खूपच आनंद वाटत आहे मला. कारण जो एन्जॉयमेंट आणि जो मला भेटून याला आनंद नाही. काय सेक्शन कट करत जातो असे सेक्शन पोस्ट नाही करायचं. आणि बाकी काय नाही फक्त आम्ही मजा करतोय. बाकी काहीच करणार आहे मजा करू. वेदांत पण तेच करणार आहे कारण आमच्यासोबत कोण आलंय आमचे प्रमुख पाहुणे मॅडम आले. प्रमुख पाहुणे. दादा तुला काय वाटतंय. खूप छान. कसं वाटतंय. दादाला असतोय त्याच्याकडून मी बोलतो. नाही सगळ्यांकडे येणार कसं वाटतंय तुला. खूप छान वाटतंय. आता येऊया आपण निखिल दादाकडे. निखिल दादा सगळे कंटेंट क्रिएटर एकत्र आहेत. तुला काय वाटतंय. सूप प्यावंसं वाटतं. ते तर मिळणारच आहे सगळ्यांना. पण भारी वाटतं. म्हणजे काय सांगशील थोडक्यात. म्हणजे आपण कसं बोलतो ते आम्ही विसरलो. तू बोल काय बोलायचं ते बोल. हा कसं वाटतंय म्हणजे तुला थोडक्यात. ऍक्च्युली आपण जे सगळे आहोत ना त्याचा प्रत्येकाचा कंटेंट हा वेगळा आहे. हा तू कॉमेडी करत असलास अजून आपल्या ह्याच्या चिपवून 7-8 जण करतात कॉमेडी. पण प्रत्येकाची वेगळी आहे. मी ब्लॉगिंग करतो, चिराग करतो, तेजस करतो, पण प्रत्येकाचं वेगळं आहे. ते काय चिपवूनात की कोण स्वतःचं कॉपी करत नाही. आणि हे वेगवेगळ्या विचारांची लोक आज एकत्र आलेत ना ते भारी वाटते. ओके थँक्यू निखिल दादा.
आता आपलं चिपळूणचे पेज मालक अपूर्व, बरोबर. कसं वाटतंय तुला? पहिल्यांदा आलो पण बरं वाटतंय. आता येऊया तेच दादा शिंदेकडे. तर दादा तुला काय वाटतंय, कसं वाटतंय? म्हणजे फक्त सगळ्यांचे व्हिडिओ बोलतो आणि आज सगळ्यांना भेटतोय आणि सगळ्यांशी बोलून वगैरे एवढं भारी वाटलं ना की परत एकदा असा एक मीटअप झाला पाहिजे कोलॅबोरेशन वाला आणि तेव्हा तर अजून धमाल करू. आता जरा नवीन सुरुवात आहे, पहिल्यांदा भेटू सर्वांना, पण सेकंड टाइम जो जल्लोष असणार आहे तो एकदम टॉपचा असणार आहे. ओके. तर आता चिराग दादाकडे येऊया. चिराग दादा कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय, सगळे एकत्र आलेत. परत आपण एक मीटअप करूया, कुठेतरी फिरायला नक्की जाऊया. आणि धन्यवाद. बस मला बोलता हिडन स्पॉट, आपला हिडन स्पॉट रानपाड वॉटरफॉल. नक्कीच. आता सोमकाराकडे येऊया. अरे यार सोम सर, तुम्हाला कसं वाटतंय? इंग्लिश मधून बोलू की मराठी? इंग्लिश मधून बोल. म्हणजे तुझी इंग्लिश एवढी टॉप लेवलची आहे ना? हा, ओके. Guys, all my friends, and this is Gamma Hotel, and very nice people. Yes. Very nice people, and this is vlog kara Balekar is pilot is drone is under for very nice, and this is Suraj Bhavdane. Yes. This is Suraj Bhavdane, and this is guys is my 2 शब्द संपवतो guys, इथे एंड करतो. ओके. गाइस, इंग्लिश कशी वाटली कमेंट करून नक्की सांग. तर आता येऊया ड्रोन पायलट FPV ड्रोन पायलट ओमकार भालेकर. सर, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. सगळे कंटेंट क्रिएटर एकत्र आलेत, काय वाटतं तुम्हाला? अरे बाबा, मला बोलताय. असू दे जे पाहिजे ते बोल. म्हणजे आज खूप मस्त वाटतंय. लाजू नको. हे सगळं पोस्ट होणार आहे, लाजायचं नाही. ऐक ना, सगळ्यांनी हळूहळू तिकडे बसूया. हा. अरे हो, कसं वाटतंय सांगा. हे थांब, नको मला. अरे सांग. मस्त वाटतंय. मस्त असतो. मला नको. नाही, मी पोस्ट करतो. मस्त वाटतंय. अरे मला बोलतोय. ठीक आहे. आता येऊया सूरज भावधनेकडे. सूरज भावधने, तू आल्याशी तुझ्या ब्लॉग मध्ये घेतलंयस, पण आता तू सांग कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय. आज सगळे मला content एवढा creator. मला आनंद होतोय की आज माझ्या मम्मीने घरी जेवण म्हणजे बनवलं ना आणि आज मी इथं जेवायला आलोय. म्हणजे एवढा सुखदायक काय असतो, म्हणजे जेव्हा आपलं फुकटचं खायला भेटतं ना तेव्हा एवढा आनंद होतो ना. ओके. म्हणजे लाईफमध्ये असं मला जरी सबस्क्रायबर म्हणजे बोलतात ना असं वाढू दे, मला दररोज असं कोणीतरी जेवायला बोलू दे, लाईफमध्ये हेच पाहिजे. तरी आहे आणि एकदम युनिक आहे. बर्फ जो टाकून आणली नाही, खतरनाक आहे. आणि हे बघा, आता अपूर्व सांगेल हे काय आहे. सांग अपूर्व. नवीनच आहे, त्याच्या पण लाईफ मध्ये नवीनच आहे. ह्याला काय बोलतात हे आयुष शपथ मला माहिती नाही. खरंच हे आमच्यासाठी खूप नवीन आहे. म्हणजे अख्ख्या चिपळूणमध्ये सर्व नवीन आहे. सो मी हे ट्राय करतोय, बघूया कसं आहे. खरंच शपथ माहिती नाही मला हे काय बोलतात. सांगतो तुम्हाला नंतर. काय पेरूचा ज्यूस आहे. ज्यूस एक नंबर आहे. काय पेरूचा ज्यूस आतापर्यंत ट्राय केलाय. सो अजून भरपूर काय ट्राय करणार आहोत. सो बघूया. अजून एक नवीन काहीतरी डिश आणले दादांनी. दादा हे काय आहे? क्रीम ऑफ ब्रोकली सूप. ओके. दादा कायसा बोलला आहे, पण दिसायला जो मस्त आहे, खायला गेल्यावर हा. हे आणलंय आम्ही. दादा काहीतरी बोलला क्रीम ऑफ काय बोलला? क्रीम ऑफ ब्रोकली. ओके. तर तुम्हाला याची टेस्ट करून सांगतो कशी आहे. ओके. दिसायला जसं छान आहे तसं आय थिंक टेस्ट पण छान असायची. हा, बघूया टेस्ट. आणि खरं सांगतो तुम्हाला जेन्युअन हे देतो फीडबॅक की काय आहे ते. हा, ओके. अरे छान आहे. असं म्हणजे याच्या टेस्ट म्हणून असं वाटतं की हे हेल्दी आहे खूप. ओके. अंकुश, तर हे आहे क्रीम ऑफ ब्रोकली. काय क्रीम ऑफ ब्रोकली म्हणजे? नाही ते मागाच्या सूपचं नाव होतं ते क्रीम. ओके. एकच पाठ केलंय ना त्याच्यामुळे एवढ्या ह्याच्यात त्यांनी भरपूर काय ट्राय केलं, पण एवढ्या ह्याच्यात त्याचं एकच नाव पाठ झालं, क्रीम ऑफ ब्रोकली. वा. दादा हे काय आहे? सॅलेड. ओके. गाईज, हे आहे नॉनव्हेज आणि हे आहे व्हेज. सो ट्राय करूया. सो गाईज हे बघा घेतलंय.
आता आम्ही ट्राय करतोय. लाडे मोबाईल में तेरे भी शूट कर. एवढं आलंय बघा काय. दोस्तों कुछ नया आया है मेरी जिंदगी में. मेरे पास दिखा. एक नंबर आहे. खाया तो मैं भी खा रहा हूँ. तुम्ही पण ट्राय करा. खरंच मस्त आहे. हे आम्ही केलं नॉनव्हेज. आता व्हेज करूया. व्हेज टेस्ट करूया. अंकुशला विचारा व्हेज टेस्ट कशी आहे अंकुश. व्हेज टेस्ट करूया. एक नंबर आहे. छान आहे. जायला दूर येत पण आता व्हेज टेस्ट करूया. एक नंबर काय. आता साईशाला मी भरवणार आहे. सो साईशाला विचारा साईशा. बघा किती पण मोठे झाले तरी हॉटेलमध्ये आले प्रोफेशनल तरी बहीण भावाचं प्रेम काय कमी होत नाही. माझं पोट स्टार्टर मध्ये पॅक झालं. अजून काय आपण मागवलेला आहे. मेन कोर्स. मेन कोर्स आहे तो यायचा आहे. काय एवढं स्टार्टर मध्ये पोट भरलं म्हणजे मेन कोर्स अजून आहे. यायचा बाकी आहे. मेन कोर्स मध्ये बहुतेक आम्हाला घरी जायचं. इथनं उठायचंच बाहेर होणार नाही. मेनचाव सूप दादानी मेनचाव सूप आणलंय. ओके आणि आता मंचाव सूप ट्राय करतोय. ओके गाईज मंचाव सूप ट्राय करतोय. नाही मंचाव. सो बघूया कसं लागते मंचाव सूप. आम्ही स्टार्टरला ऑर्डर केलंय. काय मस्त आहे. एक नंबर आहे. गाइस मंचाव सूप बघूया कसं आहे. ट्राय करूया मंचाव सूप गाइस. अंकुश पी मंचाव सूप कसं वाटतं. एवढा उपाशी राहिला ना एक पाला पण नाही. गाइस कसा लागतो. एक नंबर आहे. लिंबू म्हणजे आंबट आंबट नाही वाटत तुला. आंबट नाही वाटत थोडं. लिंबू पिळल्यामुळे अजून टेस्ट वाढली. हे बघ साईशाला बघ. हा सोड काय करतोय. चोरी करतोय. हा चोरी करतोय. चोरी के पीछे. तर काय आता अंकुशला विचारूया कसं वाटलं. अंकुश सूप कसं आहे. हो अरे सोम तू पिणार नव्हतास ना. सोम तू पिणार नव्हतास ना. टेस्ट करतो फक्त. नाही तर आवडत नाही मला. काय शहाणे आहेस. तर अंकुश तू सांग. आवडत रे फक्त जेवायला म्हणून असं झालोय. काय मला पण सूप वगैरे काय आवडत नाही. सूप वगैरे काय नाही आवडत. मग काय मग घरी काय सांगितलंस पण इकडे जेवायला आलास तू. घरी मम्मीला बोललो मी मम्मी आज जेवण करू नको. का खुश. हा जेवण वाचलं आजचं. हा जेवण वाचलं आजचं. म्हणजे आज तिकडे जेवायचं रेटून. होय रेटवून फुल टाईट. आता बॅग आणले. बॅगेत भरणार आहेस पार्सल. पण सोम तू पिना. हा असंच आहे. जरा कॅमेरा फिरला ना लगेच खायला घेतो. काय बघा सूप. सोम दिसलं यार. कॅप्चर झालं कॅमेऱ्यात. टेस्ट बघत होतो. सगळ्या मला सूप चांगला. काय स्टार्टअप कसं आहे. सूप वगैरे कसं आहे. आवडला तुला. मस्त आहे ना. अजून मेन कोर्स यायचं बाकी आहे. तुझं काय म्हणणं आहे. पोट स्टार्टअप मध्येच पोट भरलं. हा अजून काय यायचं बाकी आहे. मेन कोर्स. MSc कोर्स करायचं काय. मेन कोर्स अजून स्टार्टर यायचंय तो रेहंदर स्टार्टर ना. नवीन आलंय. हे काय बोलतात. काहीतरी बोलतात पण खा काही टेस्ट करूया. अटॅक भाई बघ दिवसभर भुकेलेले आहेत.
गाइस हे कसं आहे? मस्त आहे. तू घे नाही आवडत. एवढा काय ओ गाइस सांगतो नाही आवडत आहे बघा. आपण ट्राय करूया. कशाला आमच्याकडे ना एक नंबर आहे का गाडी ते काय बोलतेस? क्रिस्पी नाही नाही ते नाही ते नंतर आधी पहिले हे ट्राय करूया गाइस. एक महिना जरी कोर्स केला तरी हे थांब त्याचं सिनेमॅटिक घेऊया. काय ते ट्राय करूया आपण. इडली एक नंबर लागते. काय आईचं पण माहित नाही पण खरंच खूप मस्त आहे. खरंच एक नंबर आयटम आहे. असं काय असं खाणे काय असे बघा काहीतरी आलंय. तर गाइस आता हे काय आहे सोम याला काय बोलतात? चिली स्पायसी चिकन कॉर्न राईस. काय स्पायसी चिकन कॉर्न राईस. जोरात बोल. स्पायसी चिकन कॉर्न राईस. गाइस काहीतरी बोलतात स्पायसी स्पायसी चिकन कॉर्न राईस. कसं काय काय आहे? विंग्स आहे विंग्स. ट्राय करूया. घेतलं एक नंबर आहे. या हॉटेलची फेमस डिश आली आहे इधर मत देखना कैमरा में. भट्टी का मुर्ग. 1 2 3 स्टार्ट. ओ माय गॉड. गाइस भट्टी का मुर्ग या हॉटेलची फेमस डिश आहे. भट्टी का मुर्ग तुम्ही पण ट्राय करा. एक नंबर आहे. तो आम्ही आता ट्राय करतोय. बघूया कसा काय विषय. स्पेशल डिश आहे बघा स्मोकी और ये तर गाइस या हॉटेलची सर्वात फेमस डिश आली आहे भट्टी का मुर्ग. सो बघूया. हो बघा भट्टी का मुर्ग. खाऊ का अंकुश? हे बघा हो हो. आता भट्टी का मुर्ग ट्राय करूया. एक नंबर आहे. मेन कोर्स आलेला आहे. दाखवतो तुम्हाला. एक आहे आणि मेन जी स्पेशालिटी आहे ते आहे बटर चिकन. बटर चिकन तुम्ही आजपर्यंत जे खाल्लंय सगळ्यापेक्षा युनिक आणि सगळ्यापेक्षा डिफरंट बटर चिकन भेटणार आहे. फक्त एकदा तुम्ही पहिल्यांदा सांगतो मेन कोर्स आलेला आहे. बटर चिकन टेस्ट करून बघा मला सांग. आणि नक्कीच इकडे तोंडाला पाणी सुटलेलंच आहे. मेन कोर्स पण आलेलाच आहे. ते सोड. घरी जाणार होतास काय झालं? फ्लॅश खाली कसं वाटतं? आपल्या आता कसं आहे घरी जायचं बघून भाई परत आले पळून. आणि यासोबत आमचे कॅमेरामॅन अप्पू अरे कसं आहे अप्रतिम. आपला मेन कोर्स कसा आहे? अप्रतिम. अप्रतिम. आज तुझा भाऊ राहुल द्रविड झालाय. फक्त दणकादणकीची कामं वेदांत शेठ कसा आहे? एक नंबर उत्तम चव आहे. एक नंबर कमाल चव. नक्की विजिट करा. ओके. आता बटर चिकन आपण टेस्ट करूया. हे बटर चिकन हे मटन रोगन जोश. हे खाल्ल्यावर पूर्ण जोश येणार आहे एकदम. आणि हे पॉट राईस एक नंबर आहे गाइस बटर चिकन. तुम कसं आहे? मस्त ना. एक नंबर. नाटकुळा मम्मी पेक्षा भारी आहे. मम्मी मारल. मम्मी नाही मम्मी मारल. त्याला माहिती आज इथं खाल्लं तर उद्या घरात नाही. अबो चमच्याने खातोय. चमच्याने खातोय तो. अरे हातन फोडणीचा भात वरबडी सोडला.
घरात फोडणीचा भात हातान वरबटतो आणि हातात चमच्यान खातो. हाँ, खरे समजलं ना? बिल लेके आ जाओ. बाय बिल लेके जा. आ जाओ. भाऊ आता आपल्यासाठी मॉकटेल बनवतोय. सो दाखवतो तुम्हाला. लाला दादा लवकर हा. ओके दादानी सगळं त्याचं अत्तर वगैरे घेतलं नाही. काय सुरी ग्लास वगैरे सगळे घेतलं नाही. मिक्स करणार आहे. ओ व्हिडिओ घेऊ का? घे दादा. ओके फायनली मॉकटेल तयार झालेला आहे. हे बघा आता दादा थोडाच वेळ टाकेल लगेच. दादा टच कर. हो माय गॉड. आता दादा हलवेल बघा कसं मस्त. ओके दादा. ओ माय गॉड. दादाने काय सगळं खदलवलं नाही. ओ माय गॉड. ओके क्लास वाटतंय रे. सो गाइस ये है स्टॅम्प. ओ माय गॉड. गामा कौन सा ज्यूस है? पोमोग्रेनेट ज्यूस आहे. फ्रेश पोमोग्रेनेट ज्यूस अँड क्रॅनबेरी ज्यूस आहे. ओके ओके ठीक आहे. साईशा कशी आहे? परत साईशा परत. ओंकार कसा आहे? होय कसा आहे? मस्त आहे ना? मस्त आहे ना? सोन सांग कसा आहे? हा बघा आयुष्यभर गावठी राहणार आहे. सो गाईस आत्ताच एक फॅमिली आलेली. त्यांचं पण जेवण झालं. सो आपण त्यांना विचारूया जेवण वगैरे कसं होतं आणि कसं वाटलं. तर तुम्हाला कसं वाटलं जेवण आजचं वगैरे? कसं आहे हॉटेल? मस्त होतं. आवडलं तुला? कसं होतं? मस्त. थँक्यू. खूप सारं प्रेम दिलं. म्हणजे त्यांनी आपल्या रिव्ह्यूज दिल्या आपल्या हॉटेलसाठी. सो तुम्ही पण सांगा कमेंट करून. म्हणजे तुम्ही पण या. आम्हाला पाहिजे तर इथला ॲड्रेस नाही मिळाला तर तुम्ही कमेंट करा की वेदांत ॲड्रेस दे, फोन नंबर दे. मी नक्कीच देईन. सो तुम्ही पण मला तर वाटतं नक्कीच व्हिजिट करा या रेस्टॉरंटला. खरंच खूप मस्त आहे आणि हायवे टच आहे. त्यामुळे काय अडचण नाही की आतमध्ये गावात वगैरे असं काहीच नाही. हायवे टच आहे. चिखलदरा हायवेला टच आहे हे हॉटेल. सो खरंच खूप मस्त आहे. सो विजिट करा. आत्ताच मी तुम्हाला बोललो एक फॅमिली आम्हाला रिव्ह्यू देऊन गेली. सो खरंच खूप मस्त आहे. आणि तुला काय काय आवडलं साईशा? ये इकडे. मला कॉकटेल जास्त आवडतं. कॉकटेल की मॉकटेल? मॉकटेल. कसं होतं? मस्त. आणि स्टार्टअप मला काय झालं? स्टार्टअप ते जे आत्ता खाल्लंच ना ते काय कसं होतं? मस्त होतं. काय काय बुट्टा कंबर? काय बुट्टा कंबर? बुट्टा कंबर? भट्टी कमूर. बुट्टा कमर. हा कसं होतं? मस्त होता. आवडलं ना सगळं? म्हणजे तुझं स्टार्टअप मध्येच पोट भरलंय बरोबर आहे? काय हिचं पण स्टार्टअप मध्येच पोट भरलंय. माझं पण स्टार्टअप मध्येच पोट भरलंय. स्टार्टर XYZ आम्ही आमच्या भाषेतच बोलणार. स्टार्टर. सो काय हिचं पण स्टार्टर मध्येच मूड भरलाय. मूड नाही सॉरी पोट भरलंय. स्टार्टर मध्येच पोट भरलंय आणि माझं पण स्टार्टर मध्येच पोट भरलंय. खरंच म्हणजे स्टार्टर मध्येच एवढं पोट भरलंय म्हणजे विचार करा गाईस जेवण काय असेल. कसं? काय क्वालिटीचं असेल? क्वालिटीचं कसं? क्वालिटी आणि क्वांटिटी टॉप लेवलची. कसं? यावंच लागतं. नाही कसं आहे जवळच आहे. तो तुम्ही पण नक्की विजिट करा गाईस. आणि गाईस इथेच आम्ही व्लॉग एंड करतो. सो व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आम्हा दोघांना मोठा करा. आणि आपल्या कामा रेस्टॉरंटला नक्कीच व्हिजिट करा.